नमस्कार. वेळ इतिहासाचं प्राध्यापक डॉक्टर किरण जायभाये या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक डॉक्टर किरण जायभाये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, इतिहास समजून घेताना या सदराखाली मी अगोदर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, शेअर केला होता. त्याचा भाग 1 इतिहास समजून घेताना या सदराखाली जे काही व्हिडिओ मी बनवतोय त्यामधला पहिला भाग तो शेअर केला गेलेला आहे, लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. त्यामध्ये इतिहास का अभ्यासावा यावर मी फोकस केलं होतं. तर हा जो भाग आहे, भाग 2, यामध्ये इतिहास कसा अभ्यासावा याकडे आपण वळणार आहोत. मी काही वर्गात शिकवतोय तसं इथं शिकवत बसणार नाही, परंतु एकंदर आज समाजामध्ये इतिहासाबद्दल जी काही मतमतांतरं निर्माण झाली, इतिहासाबद्दल ज्या काही शंका निर्माण झालेल्या आहेत, अनेक गोष्टी वादग्रस्त बनत आहेत. म्हणून इतिहास कसा अभ्यासावा याकडे मी यावर प्रकाश टाकणार आहे, याकडे मी लक्ष वेधणार आहे. इतिहास अभ्यासण्याच्या काही पद्धती आहे. इतिहास अभ्यासण्याच्या पद्धतीमध्ये जर का शास्त्रीय पद्धतीने बोलायचं म्हटलं तर स्त्रीवादी इतिहास असेल, सर्वसामान्यांचा इतिहास असेल, राष्ट्रवादी इतिहास, कम्युनिस्ट इतिहास, अशा पद्धती आहेत. परंतु मी आज त्या पद्धतीवर बोलणार नाही. सर्वसामान्य माणसांसाठी त्या पद्धती इतक्या महत्त्वाच्या नाही आहे, त्या इतिहासाच्या अभ्यासाच्या लोकांसाठी महत्त्वाच्या. मग मी ज्या घटकांवर बोलणार आहे किंवा मी ज्या गोष्टीवर फोकस करणार आहे ती गोष्ट म्हणजे इतिहास कसा अभ्यासावा. बऱ्याच वेळा इतिहासात घडून गेलेल्या घटना वादग्रस्त बनतात, व्यक्ती वादग्रस्त बनतात, त्यांच्या कार्याबद्दल मतमतांतर असतात. मग अशा वेळी इतिहास आम्ही कसा अभ्यासायचा, तर एक गोष्ट आवर्जून लक्षात घेतली पाहिजे. इतिहास अभ्यासाचा असेल तर सर्वप्रथम त्या व्यक्तीनं निष्पक्षपाती बनलं पाहिजे, निरपेक्ष बनलं पाहिजे. निपक्षपाती, कोणत्याही पक्षाची बाजू न घेता तो इतिहास अभ्यासला पाहिजे. इतिहास आपल्याला कोणतरी सांगितलंय, कुठल्या तरी व्याख्यानात आपण ऐकलंय, कुठल्या तरी एखाद्या पुस्तकात आपण वाचलंय, म्हणजे ते सत्य आहे का, म्हणजे तो इतिहास आहे का, हे फार म्हणजे ज्याला असं म्हणतात की गुंतागुंतीचं आहे किंवा फार कठीण आहे. मग सर्वसामान्य माणसाचं काय होतं, कुठल्या तरी व्याख्यानात ऐकलं जातं, कुठल्या तरी पुस्तकात वाचलेलं असतं, कुठला तरी लेख वाचलेला असतो आणि त्यावरून मग तो व्यक्तिमत बनवतो. दुर्दैवानं आता एक जे साधन आहे की जे सुदैवाचं साधन आहे पण दुर्दैवानं म्हणायची वेळ आली, ते म्हणजे सोशल मीडिया, की ज्यावरून लोकांपर्यंत इतिहास पोहोचण्याचं एक सुंदर माध्यम निर्माण झालं आहे. आणि म्हणून मी तोच प्रयत्न करतोय की तुमच्यापर्यंत अतिशय योग्य पद्धतीनं हा इतिहास आला पाहिजे. मग आता हे माध्यम मी दुर्दैवानं असा शब्द वापरला कारण यावर ज्याला व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी म्हटलं गेलं, फेसबुकवरचे विद्वान म्हटलं गेलं की यांच्या माध्यमातून कसाही इतिहास खोटा नाटा, त्याला काही बेस नाही आहे, असा लोकांपर्यंत पोहोचवला जातो. म्हणजे काय बोलायचं म्हणून बोलायचं आणि ऐकणाऱ्यांना ते भारी वाटतं म्हणून लोक ते ॲक्सेप्ट करतात किंवा तोच इतिहास समजतात. आणि म्हणून इतिहासाचा एक प्रकारे कचरा होणे किंवा इतिहासाचाच खून होणे अशा घटना घडताना पाहायला मिळतात. मग काहींना प्रश्न पडेल की मी सांगतो तोच इतिहास आहे का, मग हे सांगतात यांनाच फक्त इतिहास माहिती आहे का. तर नाही मित्रांनो, इतिहास अभ्यासण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. इतिहास समजून घेण्याच्या पद्धती आहे, तर काही गोष्टी त्यासाठी महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे इतिहासाची साधनं असतात. इतिहास हा साधनांच्या आधारे मांडलेला असतो. साधनं म्हणजे काय, त्या काळात लिहिले गेलेले ग्रंथ, त्या काळात लिहिले गेलेली पत्र, त्या काळात दिले गेलेले बक्षिसं किंवा इनाम करून देणे, जमीन इनाम करून देणे, बक्षीस देणे, एखादं वतन देणे, अशी वतनपत्र, त्या काळात झालेले न्यायनिवाडे याचा लेखी स्वरूपात असणारा पुरावा, त्या काळात वापरात असलेली नाणी म्हणजे चलन, त्या काळातली अवजारं, त्या काळातली शस्त्र, त्या काळातली साधनं, त्या काळातल्या घरगुती वस्तू, त्या काळातले अलंकार, दागिने, वस्त्र, त्या काळातल्या उपलब्ध असणाऱ्या मूर्ती, या सगळ्या गोष्टी त्या काळात काय घडलं, तो काळ कसा होता, तो तत्कालीन काळ कसा होता, या गोष्टीवर, या इतिहासावर प्रकाश टाकण्याचं काम हे साधनं करत असतात. म्हणून आज मी काय म्हणतो किंवा आज मला वाटतं की शिवाजी महाराज, मी म्हणून की ते ट्रेनमध्ये गेले तर ते चालणार नाही. कारण तो आज हा वर्तमान काळ ट्रेन उपलब्ध आहे, प्लेन उपलब्ध आहे. त्या काळात ट्रेन प्लेन नव्हते, तो घोड्यांवरचाच प्रवासाचा काळ आहे. तो फार तर त्या पालखीत बसून प्रवास करण्याचा काळ आहे.
म्हणून आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला त्या काळात जावं लागेल, ती साधनं पडताळावी लागेल, त्या काळात जावं लागेल, म्हणजे ती साधनं पडताळावी लागेल. आता त्यातही बऱ्याच वेळा जी साधनं असतात, संदर्भ असतात, हे संदर्भ सुद्धा लोक आपल्या सोयीनं वापरतात आणि आपल्या सोयीनं संदर्भ वापरतात, म्हणून इतिहासाचा खून होतोय, म्हणून इतिहासाची मोडतोड होते, म्हणून चुकीचा इतिहास पुढे येतोय. इतिहास या शब्दाचा अर्थ असा आहे की जसा आहे तसा सांगणे. या शब्दाचा अर्थच दडलेला तो की जसा आहे असे असे घडले आणि तेच सांगणे इथं अपेक्षित आहे. इतिहास असे घडले ते सांगितलं पाहिजे. परंतु दुर्दैवानं आणि माणसाच्या पक्षपाती भूमिकेमुळं माणूस कुठल्या तरी विचाराकडे झुकलेला असल्यामुळं इतिहासातील घटनांना आपल्या विचाराची जोड देऊन तो मांडण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून इतिहासामध्ये अनेक मुद्दे वादग्रस्त बनतात, इतिहासामध्ये अनेक व्यक्ती वादग्रस्त बनतात, त्यांचं खरं मूल्यमापन होत नाही. आणि आता तर एक फार मोठी कीड समाजाला लागलेली आहे, ती कीड म्हणजे जातीवादाची. इतिहासाचा अभ्यास करताना तो जातीच्याच चौकटीतून केला जातो. हे अतिशय दुर्दैवी आहे. ते तसं घडूच नाही. म्हणून जी साधनं आहे ती पडताळता आली पाहिजे. त्याच्या पुढची गोष्ट अशी बरीचशी की मी सांगितलं की अभ्यास करून मांडणारे लोक कमी आहेत आणि अर्धवट ज्ञानावर मांडणारे जास्त आहेत. इतिहासामध्ये हे असंच घडलं असं 100% नाही सांगता येत. साधनं असतानाही, म्हणजे पुरावे असतानाही असंच घडलं असं नाही म्हणता येत. पुराव्याच्या आधारे असं घडलं असावं असा तर्क लावता येतो, अशी मांडणी करता येते. कारण त्यात पुरावा असा आहे, हे 4 पुरावे, या 4 पुराव्यात असं म्हटलंय की शिवाजी महाराजांनी अशा अशा पद्धतीने मारलं अफजल खानाला, किंवा शिवाजी महाराजांनी अशा अशा पद्धतीने जमीन महसूल लावला, शिवाजी महाराजांनी आरमार उभं करताना ह्या काळजी घेतली, हे पुरावे आहेत. मग त्यांनी असं केलं असावं असं वाटतं या पुराव्यावरून. ही इतिहासाची मांडणी असते. इतिहासामध्ये मी सांगितलं असंच घडलं असं ज्यावेळेस एखादा माणूस म्हणतो त्यावेळेस त्याला कुठंतरी असं म्हणता येईल की त्या तुलनात्मक त्याला त्याचं ज्ञान कमी आहे. म्हणून इतिहास हा का समजून घेतला पाहिजे हे मी पहिल्या भागात सांगितलं, तो अतिशय गरजेचं आहे. म्हणून आता मी सांगतो की इतिहास आपण अभ्यासलाच पाहिजे. मग तो कसा अभ्यासला पाहिजे याच्यावर आपण बोलतो आहोत. तर यासाठी जे संदर्भ साधन आहे ते पडताळले पाहिजे, ते आवश्यक आहे. याच्यात पुन्हा एका गोष्टीचं मी परत रिपिटेशन करतो जे पहिल्या भागात केलं की इतिहासातून माणसाला वर्तमान काळात कसं जगावं आणि भविष्य कसं उज्ज्वल बनवावं याचं मार्गदर्शन, याची दिशा जर कुठून मिळत असेल तर त्याचं एकमेव साधन आहे ते म्हणजे इतिहास. आणि म्हणून तो अभ्यासलाच पाहिजे. हा टाइमपास विषय नाही आहे किंवा हा वेळ घालण्याचा विषय नाही आहे. आणि इतिहास अभ्यासणे म्हणजे फक्त वर्गात जाऊन बसणे एवढा नाही आहे. इतिहास अभ्यासणे म्हणजे घडून गेलेल्या घटना समजून घेणे आणि त्यासाठी त्या वस्तुनिष्ठपणे समजून घेणे. जी साधनं असतात त्या साधनांची विश्वसनीयता वगैरे ह्या फार संशोधनातल्या बाबी मी आता तेवढ्या क्लिष्ट करत बसणार नाही. तो वेगळा भाग असतो, तो आमच्या संशोधनाचा पार्ट आहे. परंतु तुम्ही सर्वसामान्य व्यक्ती ज्यावेळेस इतिहास वाचतो, जो इतिहासाविषयी फारसा जोडलेला नाही, त्या व्यक्तीनं मात्र जे पुस्तक आपण वाचतोय ते खरंच अधिकृत आहे का, ते एखाद्या विचाराकडे झुकलेलं आहे का, अशा आधाराचे पुस्तकं वाचू नका. ते कुठल्याच विचाराकडे असो वाचा, बरं हरकत नाही. एका बाजूचं पुस्तक वाचलं दुसऱ्या बाजूचंही वाचा आणि स्वतःची सद्विवेक बुद्धी वापरा. त्याचबरोबर तर्कतो करण्याचं जे काही हे असतं ते कौशल्य तेही पणाला लावा आणि मग खरंच काय घडलं 4 लोकांकडे पडताळून घ्या. मी एक मुद्दा नेहमी सांगत असतो, म्हणजे माझ्या व्याख्यानांमधून मी एक गोष्ट मांडत असतो की एखादा मुद्दा वादग्रस्त कधी बनतो. इतिहासामध्ये अनेक मुद्दे वादग्रस्त आहे, इतिहासामध्ये अनेक घटना वादग्रस्त आहे, अनेक व्यक्ती वादग्रस्त आहे. मग हे वादग्रस्त बनतं कधी, एखादा मुद्दा वादग्रस्त बनतो कधी, तर माझं असं म्हणणं आहे तो मुद्दा मांडणारा किंवा वाचणारा, लिहून मांडणारा किंवा वाचणारा, तो मुद्दा सांगणारा, प्रेझेंटेशन बोलण्यातून मांडणारा किंवा ऐकणारा. परत सांगतोय की एखादा मुद्दा मांडणारा किंवा वाचणारा, एखादा मुद्दा सांगणारा किंवा ऐकणारा, यापैकी कोणीही एक जण जर पक्षपाती असेल, यापैकी कोणीही एक जण जर पक्षपाती असेल तर मुद्दा वादग्रस्त बनतो. आणि जर सांगणारा, ऐकणारा, मांडणारा, वाचणारा यापैकी कोणीच पक्षपाती नसेल, त्याचं वास्तव स्वीकारण्याची तयारी असेल, मानसिकता असेल की जे घडलंय ते निपक्षपातीपणे त्याकडे पाहायचं आणि तेच स्वीकारायचं किंवा जे आहे ते मान्य करायचं, ही जर का भूमिका असेल
तर इतिहासात वादग्रस्त मुद्दे होऊ शकत नाही. मी उदाहरण देत असतो की समजा उदाहरण म्हणून सांगतोय फक्त, ते काही वास्तविकता नाही. की माझे वडील होते, त्यांनी एखादी चोरी केली असेल, असा इतिहास असेल, तर मी ते मोठ्यापणाने मान्य केलं पाहिजे की माझ्या वडिलांनी चोरी केली होती. आपण काय करतोय, आपण आपला इतिहास आपल्या जातीमध्ये म्हणजे पूर्वजांच्या बाबतीमध्ये मांडताना आपल्या पूर्वजाकडून एखादी चूक झाली किंवा ते चुकीचे वागले हे मान्यच करत नाही. आपण ते झाकण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे एक प्रकारचा गैरसमज बाहेर पसरतो. त्यामुळे एक प्रकारे चुकीचा इतिहास बाहेर पसरतो आणि योग्य दिशा पुढच्या जीवनाला मिळू शकत नाही. किंवा त्यातून हेही कळतं की आपण आपल्या पूर्वजांनी चुका केल्या, त्या झाकल्या गेल्या, आपणही चुका केल्या तर झाकल्या जाऊ शकतात, असा गैरसमज किंवा चुकीचा पायंडा निर्माण होऊ शकतो. म्हणून इतिहासामध्ये चुकीला धारा देऊ नये असं माझं प्रामाणिक मत आहे. जे सत्य आहे ते स्वीकारलं पाहिजे. आपल्या एखाद्या पूर्वजानं पराक्रम गाजवलेला आहे, तो पराक्रम मान्य केला पाहिजे, त्याचं कौतुक केलं पाहिजे. आपल्या पूर्वजाकडनं एखादी चूक घडली असेल, ती चूकही जशीच्या तशी स्वीकारली पाहिजे असं इतिहास सांगतो. म्हणून इतिहास समजून घेताना हे मी फार मनापासून हे करतोय बरं का. फार संभ्रम समाजामध्ये आहे आणि समाज फार दिशाहीन होत चाललेला आहे. म्हणून त्याला ह्या गोष्टीची गरज आहे असं मला वाटतंय आणि त्यासाठी या विषयावर मी वारंवार बोलतोय. या दुसऱ्या भागासंदर्भात मी आता बोलतोय. तर मग योग्य पद्धत काय समजून घेण्याची, असं करायचं तर त्यासाठी संदर्भ साधनं अभ्यासणं, जे चिकित्सकपणे मांडलेले पुस्तक आहे ते वाचणं, ते फार गरजेचे आहे. जे काही पुरावे आहेत त्या संदर्भातले ते पडताळणं आणि पुरावासुद्धा सर्व प्रकारचा पडताळा केला पाहिजे. आता एक उदाहरण मी देत असतो की पुराव्याच्या, मला असं एका जणांना सांगितलं की एक पुस्तक संदर्भासहित लिहिलेलं आहे, तुम्ही कसं काय असं म्हणता. मी म्हटलं तसं नाही. आता एक व्यक्तिमत्व छत्रपती शिवाजी महाराज माझ्यासाठी ते नितांत आदरणीय आणि अशा लाखो करोडो अब्जावधी लोकांचे ते म्हणजे एक आदराचं स्थान आहे. त्यांच्याप्रती आदर, काही शंकाच नाही. परंतु शिवाजी महाराजांचा इतिहास सांगताना जर मी म्हटलं की मी शिवाजी महाराजांना मला काय दाखवायचं की त्यांनी फक्त लूट केली एवढं दाखवायचं, मी काय करेल, संदर्भासहित सिद्ध करू शकतो. कारण मी संदर्भ कोणते घेणार, 2 वेळा शिवाजीराजांनी सुरत लुटली, शिवाजीराजांनी कारंजा लाड लुटलं, शिवाजीराजांनी अहमदनगर लुटलं, कल्याण भिवंडी लुटलं, जालना लुटलं. हे सगळे पुरावे इतिहासामध्ये आहे आणि ते खरोखर तसे शत्रूच्या मुलकात मोहीम काढून तिथून लूट मिळवणे ही त्या काळातली पद्धत होती. शिवाजी महाराजांनी ती वापरली. ते मिळवलेलं धन शिवाजीराजांनी जनकल्याणासाठी वापरलं हे मी सांगणारच नाही. का सांगणार नाही, कारण मला त्यांना हे दाखवायचे की ते फक्त दरोडे टाकायचे किंवा लूट करायचे आणि मी संदर्भासहित बोलू राहिलो. पण मी संदर्भासहित मांडलेलं असूनही ते सत्य आहे का, तर नाही. अर्ध सत्य आहे, पूर्ण सत्य नाही. पूर्ण सत्य हे की शिवाजीराजांनी ज्या शत्रूंनी आपलं नुकसान केलं होतं त्या शत्रूला धडा शिकवण्यासाठी त्यांची शहरं लुटली, त्यांच्या बाजारपेठा लुटल्या, त्यांचे जे काही व्यापारी बंदरं होती किंवा व्यापारी केंद्र होती ती लुटली, उद्योगाची केंद्र लुटली आणि ती मिळवलेली संपत्ती जनकल्याणासाठी वापरली, हे पूर्ण सत्य आहे. म्हणून संदर्भसुद्धा आपल्या सोयीचा घ्यायचा, अर्धा घ्यायचा, तो मांडून इतिहासामध्ये असं घडलंय दाखवायचं, हे बऱ्याच लोकांचे खटाटोप सुरू असतात. हे इतिहासाला मान्य नाही. जर असे अर्धवट इतिहास पुढे येत गेला आणि अर्धवट इतिहास मांडला गेला तर मला खात्री आहे की आमच्या जे काही तरुण वर्ग आहे किंवा येणाऱ्या पिढ्या आहे यांना खरा इतिहास कधीच कळणार नाही. यांना खरा इतिहास नाही कळल्यामुळे यांच्यामध्ये एक संभ्रम निर्माण होईल आणि ज्या चुकांना टाळता येऊ शकत होत्या त्या चुका त्यांच्या हातून घडल्याशिवाय राहणार नाही. आणि मग हे जे आपण आपल्या मतं लादण्यासाठी इतिहासाच्या साधनांची मोडतोड करून लोकांच्या पुढे आणतोय, असं जे आपण करतोय, त्यामुळे येणारा पुढचा काळ आपला कधी माफ करणार नाही. म्हणून मित्रांनो, पुन्हा एकदा नम्रतापूर्वक सांगतो, मनापासून सांगतो, अगदी कळकळीन सांगतो की इतिहास समजून घ्यायला शिकलं पाहिजे. इतिहास प्रामाणिकपणे वाचायला पाहिजे, प्रामाणिकपणे मांडायला पाहिजे, प्रामाणिकपणे ऐकायला पाहिजे, प्रामाणिकपणे समजून घ्यायला पाहिजे. जे सत्य आहे जसं घडलंय तसं स्वीकारलं पाहिजे. त्याशिवाय इतिहासाला पर्याय नसतो. यात शेवटी एक सांगतोय की एक महान इतिहासकार होता. या महान इतिहासकारानं फार मोठे संशोधन केलं, संदर्भ ग्रंथ जमवले, अभ्यास केला, ग्रंथ लिहिले, त्याची एक रूम भरली त्या ग्रंथांनी, एवढे ग्रंथ त्यांनी लिहिले. रात्रीची वेळ होती, तो अभ्यास करत बसलेला आहे, त्याचं लिखाण करायचं आहे, तो त्या इतिहासाच्या कामामध्ये गढून गेलेला आहे. आणि त्याला बाजूच्या चौकातून आवाज आला, रात्रीची वेळ आहे एक साधारणतः, आणि बाजूच्या चौकातून गोंधळाचा आवाज आला म्हणून तो ते काम थांबवलं. काय घडलंय, दार उघडलं, बाहेर गेला, त्या चौकापर्यंत पोहोचला, तिथे पाहिला त्या रस्त्यामध्ये एक खून झालेला होता.
रस्त्यामध्ये खून झालेला होता आणि मग बरेच लोक जमलेले होते. नंतर त्यांनी पाहिलं, पोलीस वगैरे आले, त्यांनी ती कारवाई सुरू केली. हा घरी आला. घरी येऊन येण्याचं काम काय करायचं ते केलं, नंतर झोपला. सकाळी ज्यावेळेस उठला त्यावेळेस त्यानं वेगवेगळ्या ठिकाणी जे ऐकलं त्या कालच्या खुनाबद्दल, ते असं ऐकलं की प्रत्येक ठिकाणची हकीकत वेगळी होती. प्रत्येकजण वेगळं सांगत होता. कोण सांगत असं घडलं, कोण सांगत तसं घडलं. कारण प्रत्येकाचा पाहण्याचा अँगल वेगळा होता. प्रत्येकाला मिळाली माहिती, त्या माहितीला तेलमीठ लावून ते सांगण्याचा प्रयत्न करत होते. आणि त्यामुळे जी घटना घडली त्या घटनेचं मूळ स्वरूप पार संपून गेलं होतं आणि लोकांना हवं तसं त्या खुनाला लोकांनी रंगवलं होतं. त्यावेळी तो इतिहास संशोधक व्यक्तीला प्रचंड वाईट वाटलं. तो घरी आला. त्याला कळलं की इतिहास किती क्लिष्ट आहे, किंवा इतिहासाबद्दलचे फायनल मतं करणं किंवा अगदी याच्यावर येणं, निष्कर्ष येणं किती अवघड आहे. म्हणून त्याने आपल्याकडचे इतिहासाचे सर्व ग्रंथ जाळून टाकले आणि एक चिठ्ठी लिहून ठेवली, एक कायमची नोट लिहून ठेवली की इतिहास कधीच 100% सत्य बाहेर येत नसतो. म्हणून तुम्ही इतिहास वाचू नये, अभ्यासू नये असं मला सांगायचं नाही. मला यातून एकच संदेश द्यायचा आहे की एखादा व्यक्ती जर दावा करत असेल की मी सांगतो तोच इतिहास सत्य आहे फक्त, बाकी तो सगळा खोटा आहे, असं नसतंय. त्याला अनेक पैलू असतात, अनेक बाजू असतात. आणि म्हणून इतिहास सर्व बाजूंनी समजून घेतला पाहिजे. जसा आहे तसा समजून घेतला पाहिजे. जसा आहे तसा अभ्यासला पाहिजे. इतिहास कसा अभ्यासावा याचे मी सांगायचं तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे की इतिहास जसा आहे तसाच अभ्यासला पाहिजे. मला वाटतं तसा अभ्यासला नाही पाहिजे, तरच सत्य इतिहास पुढे येईल आणि तरच आम्ही पुढच्या आयुष्यामध्ये त्याचं मार्गदर्शन घेऊ शकू. येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना आम्ही योग्य इतिहासाचं एक वारसा सोडून जाऊ शकू, किंवा त्यांना एक चांगल्या स्वरूपाचं दान आम्ही देऊ शकू. आणि ही आपली नैतिक जबाबदारी असं मला वाटतं. परत एकदा इतिहासातले वादग्रस्त मुद्दे जे आहेत त्या संदर्भातला तिसरा व्हिडिओ मी बनवणार आहे, तिसरा पार्ट मी बनवणार आहे. हा व्हिडिओ याच्यामध्ये काय म्हणजे चूक वाटतंय, काय तुमच्या शंका आहेत त्यावर तुम्ही कॉमेंट्स कराव्या. कॉमेंट बॉक्समध्ये आपले मतं नोंदवावे अशी एक विनंती मी तुम्हाला करेल. माझ्या चुका माझ्या लक्षात आणून द्या. मी तेच सांगतो की इतिहास आहे किंवा मी जे सांगतो तेच फायनल नाही. काही माझे मुद्दे तुम्हाला पटले नसतील त्याच्यावरही तुम्ही कॉमेंट्स करा. फक्त कॉमेंट्स अशा असाव्या की ज्या बुद्धिजीवी वर्ग आपण आहोत हे दाखवणाऱ्या कॉमेंट्स असाव्या. आज एवढेच एक तुम्हाला अपील करतो. आणि माझं यूट्यूब चॅनल जे वेळ इतिहासाचं प्राध्यापक डॉक्टर किरण जायभाई आहे, तर याला सबस्क्राईब करा, समजून घ्या. म्हणजे तसे व्हिडिओवर आपल्याला चर्चा करता येईल, अशा गोष्टीवर चर्चा करता येईल म्हणून तुम्ही ते बघावं अशी एक विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.